मानकापुर पुलिस स्टेशन क्षेत्र से एक शर्मनाक मामला सामने आया है। जानकारी के अनुसार एक ऑटो चालक ने 3 बच्चों को घुमाने के बहाने अपने वाहन में बैठाया और उनके साथ घिनौनी हरकत की। पीड़ित बच्चे काली माता नगर गोरेवाड़ा इलाके के रहने वाले हैं। जब उन्होंने घटना की जानकारी अपने माता पिता को दी तो तुरंत मानकापुर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई। शिकायत के आधार पर पुलिस ने गंभीरता दिखाते हुए आरोपी ऑटो चालक को गिरफ्तार कर लिया है। पुलिस आगे की जांच कर रही है। इस घटना से इलाके में भारी आक्रोश का माहौल है। संध्याकाळच्या वेळी तक्रारदार आले होते आणि त्यांनी सांगितलं की 3 लहान मुलं आहेत त्यांच्या आजूबाजूला राहणारी, वय वर्ष 8 ते 10 वर्ष वय आहे। या लहान मुलांना एका रिक्षामध्ये एका रिक्षावाल्याने बसून घेऊन गेलेला आहे आणि त्याने त्यांच्यासोबत काही लैंगिक चाळे त्या लहान मुलांसोबत केलेले आहेत। ते लोक मुलांना घेऊन पोलीस स्टेशनला आले होते। पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या मुलांसोबत आमच्या महिला पोलिसांनी इंटरॅक्शन केलं, चर्चा केली आणि त्यांच्याकडून, त्यांच्या पालकांकडून आणि त्यांच्याकडून माहिती घेतली। त्या माहितीमध्ये असं दिसून आलं की तुम्हाला फिरवून आणतो असं आमिष दाखवून तो रिक्षा चालक जे तक्रारदार राहत होते काली माता मंदिरजवळ गोरेवाड़ा रोड या परिसरात तक्रारदार राहतात, तर त्या मुलांना फिरवून आणतो असं आमिष दाखवून हा रिक्षावाला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याने लैंगिक चाळे त्या मुलांसोबत केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। याच्यामध्ये सुरुवातीला आम्हाला एका अयान नावाचा रिक्षावाला आहे असं सांगण्यात आलं, परंतु त्याला ताब्यात घेतला असता तो मुलांकडून खात्री केली असता तो त्याच्यामध्ये दिसून आला नाही। मग त्याच्यानंतर अधिक विचारपूस केली असता दुसरा एक रिक्षावाला त्या परिसरामध्ये सातत्याने येत असतो। मग त्याचा फोटो आम्ही आमच्या सोर्समधून उपलब्ध केला आणि फोटो उपलब्ध करून आम्ही तो त्या आजूबाजूच्या परिसरात आणि लोकांना दाखवला असता कन्फर्म झालं की त्याच व्यक्तीनं त्या मुलांना घेऊन गेला होता। त्याचा शोध घेण्यात आला आणि तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, अटक करण्यात आलेला आहे। अटक केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जी आहे ती रिक्षा देखील जप्त करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम हा जो पोक्सो कायदा आहे, मुलं लहान असल्यामुळे पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे। आरोपी अटक असून त्याच्याकडे पुढील तपास चालू आहे आणि मी या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की प्रत्येकाने आपल्या मुलांना हे सांगणं गरजेचं आहे की अशा प्रकारे कोणी अनोळखी व्यक्ती जर बोलावत असेल तर कृपा करून तिथं जाऊ नका त्याच्यासोबत। याबाबत मुलांना सगळ्या पालकांनी सांगणं गरजेचं आहे आणि तसा जर काही प्रकार दुर्दैवाने घडला तर त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला देणं आवश्यक आहे। यामध्ये जो आरोपी अटक केलेला आहे शेख रहबत मुन्ना आलम, वय 20 वर्ष, राहणार ताजनगर मानकापूरचा आहे। याच्याविरुद्ध एक अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे 307 भादवीप्रमाणे एक गुन्हा देखील दाखल आहे आणि त्या गुन्ह्यात देखील त्याला अटक करण्यात आलेली होती। याबाबत अधिक तपास करत आहोत। संपूर्ण कारवाई ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सध्या। कारण इसके लिए विशाल बबड़वार की रिपोर्ट। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।